शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आपल्यासोबत आहेत. तात्या, पुणेकर म्हणून तुम्ही यापूर्वी सांगितलेलं आहे की मी दंगेकरांसोबत आहेत. मुरलीधर मोहोळ आणि दंगेकर हा वाद टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र भाजपच्या नेत्यांनी रवींद्र दंगेकरांची तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे केली आणि माध्यमात बातम्या येत आहेत की रवींद्र दंगेकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होऊ शकते. मला नाही वाटत की दंगेकरांचं उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हकालपट्टी करतील म्हणून. कारण त्यांनी जर दंगेकरांची हकालपट्टी केली तर त्यांचे पक्षप्रमुख स्वतः शिंदेसाहेब आहेत का अमित शाह साहेब आहेत याच्यामध्ये लोकांचं कन्फ्युजन होईल. त्यामुळे मला नाही वाटत की एवढी मोठी रिस्क शिंदेसाहेब घेतील म्हणून. शेवटी जर काय अतिशय प्रेशर आलं तर शेवटी सांगता येत नाही काय. पण मला तर माझं तर स्वतः वैयक्तिक माझं तर मत मला म्हणते की दंगेकरची हकालपट्टी नाही होणार. तुम्ही वारंवार सांगताय की पुणेकर म्हणून मी दंगेकरांसोबत आहेत. या काळात दंगेकरांशी काय बोलणं झालंय का तुमचं? नाही, माझं फोनवरतून बोलणं नाही झालं भाऊ बरोबर. पण मी भाऊला मेसेज केलेला आहे काल रात्री 12 वाजता की भाऊ या कठीण काळात मी 100% पुणेकर म्हणून किंवा वैयक्तिक वसंत मोरे म्हणून तुमच्यासोबत असेल. कारण 2007ला जेव्हा मी पहिल्यांदा महानगरपालिकेत निवडून आलो आणि 2007ला निवडून येण्याच्या अगोदर 2006ला मी दीपक पायगुडे साहेबांच्या अंडर एक आंदोलन केलं होतं आम्ही. त्या आंदोलनाचं नेतृत्व रवी दंगेकर त्यांनीसुद्धा केलं होतं. मी तेव्हा नगरसेवक नव्हतो. आयुक्त नितीन करेरांना आम्ही कोंडून ठेवलं होतं. त्यावेळेस जे ते आम्ही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये दंगेकरांनी शिवसेनेतनं मनसेत आलेले होते. नुकतीच मनसे स्थापन झाली होती. आणि मग तेव्हापासून जेव्हा 2007ला दंगेकर निवडणूक लढले, 2006 पूर्वी जेव्हा दंगेकर नगरसेवक होते ते शिवसेनेचे नगरसेवक होते आणि 2007ला ते मनसेतनं निवडून आले. मनसेमध्ये 2007 ते 12 या 5 वर्षामध्ये दंगेकर माझे गटनेते होते आणि 2012 ते 17 या 5 वर्ष मी दंगेकरांचा गटनेता होतो. त्यामुळे आमचे 10 वर्षाचे राजकीय संबंध आहेत. ओळख नाही अशी काय नाही. शिवाय बोलणं चालणं तर असतं. आम्ही आजही भेटलो तरी बोलतो. त्यामुळे मी भाऊंना काल मेसेज टाकलेला आहे की भाऊ अशा कठीण काळामध्ये वसंत मोरे आणि एक पुणेकर लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासोबत असेल म्हणून. तुम्ही देखील काल मुरलीधर मोहोळांच्या विरोधात आंदोलन केलं की देवा मुरलीधर अण्णांना माफ कर. दंगेकर देखील टोकाची भूमिका घेत असताना आता आपल्याला पाहायला मिळते. मात्र मुरलीधर मोहोळ हे सर्व आरोप फेटाळत आहेत. नाही, आरोप फेटाळण्यापेक्षा मला वाटतं मी जो आज एक निलेश नवलाखा म्हणून जे पूर्वश्रमीचे मनसेचेच कार्यकर्ते होते, निलेश नवलाखांची आम्ही देखील प्रतिक्रिया घेतली. ते म्हणतात की मी जैन आहे म्हणून मला मुरलीधर मोहोळ यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझ्या साईट चालू होत्या त्या देखील बंद पाडल्या. हां, त्यांची मला वाटतं बाणेर परिसरातली कुठली तरी एक साईट बंद पाडलेली आहे त्यांची. आणि ते पण मला कालच्याला कळालं की 2020पासून ते महापौर असताना म्हणजे त्यांनी स्पेशली आरोप केला. आणि मी माझ्या ह्याच्यात पण माझ्या फेसबुकवरती त्यांची पोस्ट शेअर करताना पण मी म्हटलं की अण्णा निलेश नवलाखाचं खोटं बोलत असतील तर खरं काय ते तुम्ही सगळं पुणेकरांना सांगितलं पाहिजे. कारण पुणेकरांनी तुम्हाला 1.25 लाख मताच्या फरकाने इथं पुणे शहराचं लोकप्रतिनिधी केलं आहे आणि त्या पुणे शहराचं लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं बक्षीस म्हणून केंद्रामध्ये तुम्हाला मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी ज्या काही गोष्टी पुणेकर हा प्रचंड चोखंदळ आहे. त्यामुळे पुणेकरांना या सगळ्या गोष्टी त्यांनी खऱ्या काय आहेत नक्की त्या सांगितल्या पाहिजेत. आज देखील निलेश नवलाखा बोलताना असं म्हणतायत की भाजपच्या अनेक नेत्यांकडून जैन समाजाच्या व्यावसायिकांना त्रास दिला जातो. त्याच्याकरताच मी कालच्याला जो लाईव्ह माझ्या या जैन मंदिरावरती घेतला त्याच्यावरती मी तिथं म्हणलं होतं की जैन समाज हा प्रचंड सहिष्णू समाज आहे. तो सहजासहजी कुठल्या राजकारणाच्या विरोधात जात नाही. परंतु खरं तर निलेश नवलाखांची पाठ थोपटली पाहिजे की निलेश नवलाखांनी सुरुवात केली आहे. आणि निलेश नवलाखांच्या नंतरनं मी त्यांची पोस्ट शेअर केल्यानंतरनं माझ्या कमेंट बॉक्समध्ये पाहिलं तर अनेक राठी पारखी अनेक लोकांच्या कमेंट्स त्याच्यामध्ये तशा पद्धतीने आलेल्या आहेत. आणि मला वाटतं की ही एक सुप्त लाट आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जैन धर्मीयांची की व्यापारी म्हणून जर लोक तुमच्या शहरामध्ये येत असतील आणि ते व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत असतील तर मला वाटतं की त्यांना तुम्ही वाव दिला पाहिजे. त्यांना तुम्ही तिकडं प्रोत्साहित केलं पाहिजे. ना की त्यांच्या जागांना त्यांच्या प्लॉटला कुठं स्टॉपवर्क देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. स्टॉपवर्क जर चुकीचं काम करत असेल तर 100% स्टॉपवर्क दिली पाहिजे. पण उगाचच आमच्याकडे येत नाही किंवा कोणीतरी सांगतो म्हणून त्याला स्टॉपवर्क देण्याचं काम मी तर माझ्या 15 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की जर निलेश नवलाखा म्हणून मी म्हणून निलेश नवलाखा जर खोटं बोलत असतील ना की माझं कामाने त्यांनी आरोप केला त्यांच्या महापौर पदाच्या काळात
ते प्रथम नागरिक असताना जर अण्णांच्या महापौर पदाच्या काळामध्ये असा आरोप जर त्यांनी केला असेल तर अण्णांनी त्याला उत्तर पण दिलं पाहिजे ना, कारण ते या शहरातले व्यावसायिक आहेत, मोठ्या मोठ्या साईट निलेश नवलाखांच्या आहेत, त्यामुळे त्याला उत्तर देणं त्यांना तरी मला तर वाटतं क्रमप्राप्त आहे. एका बाजूला रवींद्र दंगेकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होईल अशा माध्यमात बातम्या येतात, मात्र रवींद्र दंगेकर म्हणतायत की जी पाहिजे ती राजकारणातली मी किंमत चुकवायला तयार आहे, मात्र मी शांत बसणार नाही. दंगेकरचा स्वभावच आहे. दंगेकर मला नाही वाटत की आता ह्या परिस्थितीमध्ये शांत बसतील म्हणून, कारण मी ज्या टायमाला सभागृहामध्ये भाषणं करायचो मला आठवतं आहे 2007 ते 2012 मी पहिल्यांदा निवडून आलो होतो. म्हणून मी पहिल्यांदा निवडून आलेलो असताना रवी दंगेकरांनी मला सभागृहामध्ये स्टँडिंग कमिटीचा चान्स दिला. दीपक पायगुडे साहेब आणि रवींद्र दंगेकर यांनी पहिल्याच टर्मला मला 2 वर्ष स्टँडिंग कमिटी मिळाली आणि मी स्टँडिंग कमिटीमध्ये जे विषय घ्यायचो तो विषय पहिला मी रवी भाऊला सांगायचो, कारण ते गटनेते होते. रवी भाऊला सांगितल्यानंतर ना मग मी आतमध्ये माझा जो आक्रमक स्वभाव होता तो संपूर्णपणे 5 वर्षामध्ये मला कधी रवी दंगेकरांनी एकदासुद्धा माझं आंदोलन अडवलं नाही. मी जे करेल त्या आंदोलनामध्ये रवी दंगेकर, मग मी मोर बनलो होतो त्याच्यामध्ये, स्वतः रवी भाऊ मोर बनले होते. मी डास बनवून डासाचे कपडे घालून गेलो होतो त्यावेळेस पण रवी दंगेकर माझ्याबरोबर होते. मी मगर घेऊन महापौर राजलक्ष्मीताई भोसले यांना भेट द्यायला गेलो होतो त्यावेळेससुद्धा रवी भाऊ माझ्याबरोबर होते. मी फायर ब्रिगेडचं आंदोलन केलं होतं कपडे घालून, त्यावेळेससुद्धा रवी भाऊनी कपडे घालून आमच्या संघ होता. यातून जर दंगेकरांची हकालपट्टी झाली तर पुढं त्यांनी काय करावं, एक मित्र म्हणून किंवा एक नेते म्हणून काय सांगा? नक्की सल्ला देईल. आता मी सल्ला देण्या इतका रवी भाऊला मोठा नाही आहे. रवी भाऊनी या शहराचे आमदारपद भूषवलेलं आहे. 4 टर्म ते नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आहेत. त्यामुळे मला वाटतं की सध्या रवी भाऊंनी परत मी ज्याप्रमाणे घरवापसी केली ना शिवसेनेमध्ये, तसं रवी भाऊंनी शिवसेनेमध्ये आलं तर मला वाटतं की रवी भाऊच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला महानगरपालिका चांगल्या पद्धतीने लढता येईल. रवींद्र दंगेकर सुरुवातीच्या काळात शिवसेनेत होते, त्याच्यानंतर मनसेत गेले, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. भाजपकडून टीका केली जाते की दंगेकरांचा स्वभाव आहे पाटीत खंजीर खुपसायचा. पाटीत खंजीर कुणी कुणाच्या खुपसला ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे पाटीत खंजीर खुपसायची भाषा भाजपने करू नये, कारण एखाद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि त्याच्या पाटीत खंजीर खुपसायचं काम आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि आत्तासुद्धा कोण करतं आहे, कोण कुणाचा पक्ष फोडतं आहे, कोण कुणावरती आरोप करतं आहे हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. त्यामुळं अण्णाला खुश करण्याकरता ज्या पद्धतीने चढाओढ चालू आहे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची, कारण सगळ्यांना माहिती आहे आता महानगरपालिकेचा बऱ्यापैकी कार्ड कमिटी कुणाच्या जीवावर चालणार आहे, त्या अण्णाच्या जीवावर चालणार आहे. त्यामुळं अण्णाला खुश करण्यासाठी ज्या पद्धतीने नगरसेवक आता पुढारपणा करतात आहे, पुढं बोलतात आहे, ह्या नगरसेवकांनी स्वतः जरा खाली वाकून पण बघावं आपल्या खाली काय आहे ते. महत्त्वाचा मुद्दा असं निलेश नवलखांचा तुम्ही सांगितलं. शेवटचा प्रश्न येत आहे की निलेश नवलखा सकाळी म्हणतायत की सॅलिसबरी पार्क तिथं आहे, भीमालेनचा जो एरिया आहे तिथं देखील जैन समाजाच्या लोकांना त्रास दिला जातो, त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही काम करू देत नाहीत. ते ही तर सगळीकडेच आहे ना. ते भारतीय जनता पार्टीच्या 100 नगरसेवकांची या संपूर्ण शहरामध्ये एक प्रकारची दहशत आहे. नाही तर त्यांच्याकडनं कामं अडवली जातात हे नवीन नाही आहे. म्हणजे हे तुम्ही कुठल्याही ठेकेदाराकडे गेल्यानंतर ठेकेदार पण सांगा नाही, हे तर बिल्डर तर लय झाले मोठे व्यावसायिक. यांनी मोठे मोठे कार्यक्रम कशामुळे होतात यांचे? आम्ही का मोठे मोठे कार्यक्रम घेऊ शकत नाही? कारण आम्हाला असल्या गोष्टी करायची कधी गरज पडली नाही उपनगरामध्ये. आणि आमच्या इथे कुणी पण यावं आणि कुठल्याही विशेषतः व्यावसायिकाने सांगावं किंवा 15 वर्षामध्ये वसंत मोरेने आम्हाला त्रास दिला. चांगला व्यावसायिक जर तुमच्याकडे येत असेल ना तर त्याला माझ्याकडे पायघड्या असतात, त्याला रेड कार्पेटच असतं. पण जर चुकीचं काम करून निलेश नवलखांना पण माहिती आहे, माझ्या जनता दरबारामध्ये निलेश नवलखांची एक तक्रार आली होती. मी त्या गरिबाला रिक्षावाल्याला निलेश नवलखाकडनं फ्लॅट घेऊन दिला आहे. ते निलेश नवलखांना पण माहिती आहे. मी त्याचा नंबर डायल केला, त्या जनता दरबारला ती तक्रार आली होती की त्यांचं काहीतरी थोडं होतं अंतर्गत सोसायटीचा काहीतरी वाद होता, त्याच्यामुळे त्या रिक्षावाल्याला ताबा मिळत नव्हता आणि ती जनता दरबारमध्ये तक्रार आली. त्यामध्ये मी नंबर डायल केला आणि तो नंबर माझ्याकडे सेव्ह होता. म्हणून मी परत फोन कट केला आणि त्यांना विचारलं अरे हे तर मनसेत होते का? तर ते म्हटले हो पूर्वी होते. मग मी परत निलेश नवलखांना फोन केला आणि मला वाटतं की त्या माणसाने प्रांजळपणे त्या सगळ्या गोष्टी कबूल केल्या आणि मोजून 8 दिवसाच्या आतमध्ये त्या गरीबाला फ्लॅट दिला. आणि रक्षाबंधनच्या दिवशी मी त्या बहिणीला राखी बांधली. अजून पण मला वाटतं तो व्हिडिओ अजूनही माझ्या फेसबुकवरती आहे की रक्षाबंधनच्या दिवशी मी तो फ्लॅट त्या ताईला फुकट 1 रुपया न घेता काही तिला तो फ्लॅट आम्ही दिला होता. आणि त्याच्यामध्ये नवलखांनी सगळ्या गोष्टी मान्य करून लगेच देऊन टाकला होता. म्हणजे याचा अर्थ की त्याला काही गोष्टींचं जाण आहे ना निलेशला. त्यामुळं अशा पद्धतीने जर तुमच्या इथं आरोप करताना सॅलिसबरी पार्कचा नगरसेवक कोण आहे?
सॅलिसबरी पार्कच्या नगरसेवकांनी परवा दिवशी ज्या पद्धतीने बोललेत, त्या पद्धतीने आता सभागृहामध्ये आपण बाहेर आहोत, सभागृहामध्ये सुद्धा सगळ्या लोकांनी उघड्या डोळ्यांनी काय गोष्टी पाहिलेल्या आहेत, कोण कशा पद्धतीने रिॲक्ट होत होतं. त्यामुळं सगळ्यांनीच आपापल्या तिकडे सॅलिसबरीमधले असतील, काही कर्वेनगरमधले आहेत, त्या भागामधले पण 1-2 नगरसेवक आहेत की अशाच पद्धतीने अन्नाच्या पुढं करण्याकरता या गोष्टी करतात. पण त्यांनी पण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की जर जैन समाज हा पुण्यातला या सगळ्या गोष्टी बघतोय, ह्या गोष्टी त्यांनी निग्लेक्ट करू नये. आता ह्याचे परिणाम, गंभीर परिणाम जे आहेत ना, ते कालचा मोर्चा जो झाला ना त्याच्यामधनं सगळ्यांना दिसतील. आणि आता एक कुजबूज तर चालू झाली. ठिणगी टाकायचं काम दंगेकरांनी केलं आहे. ठिणगी टाकायचं, ठिणगीचा वनवा तर पेटणार आहे 100%. आणि तो वनवा पेटला नाही की या वनव्यामध्ये फक्त जैन समाजच नाही की जे जैन समाजाबरोबर इतरांना जे त्रास झाला ना सभागृहामध्ये, या सगळ्यांना त्याचं किंमत मोजावी लागेल. नक्कीच आपण पाहतोय की रवींद्र दंगेकर यांची हकालपट्टी होईल अशा माध्यमांमध्ये बातम्या येतात. मात्र त्यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट रवींद्र दंगेकर यांना ऑफर दिली आणि रवींद्र दंगेकर यांनी घर वापसी करावी अशा प्रकारचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.